आमसभा जनता दरबार या बैठकीसाठी ह्या लोकसभेचे हिंगोली लोकसभेचे माजी खासदार आदरणीय आमचे नेते सुभाषरावजी वानखेडे साहेब, त्याचबरोबर तालुका दंडाधिकारी म्हणून नांदे मॅडम, तहसीलदार, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बळवंत साहेब, त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख, माजी नगरसेवक गोपालभाऊ सारडा, जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलजी पाटील साहेब बाभळीकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पाटील हडसणीकर, भारतीय माजी सभापती बालासाहेब कदम, माजी सभापती उपसभापती सभापती तुकारामजी चव्हाण मामा, माननीय आनंदरावजी भंडारे सर, माजी पंचायत समिती सदस्य, माजी उपसभापती केशवरावजी हरण साहेब, माजी उपसभापती माधवरावजी कदम रुईकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सरोदे साहेब, संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सन्माननीय भागवतरावजी देवसरकर, माननीय शेतकरी संघटनेचे नेते प्रल्हादराव पाटील हडसणीकर, आबासाहेब वानखेडे, आमचे माननीय प्रकाशभाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा रुई गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय अमोल कदम, त्याचबरोबर गुणवंत काळे सर, तालुक्यातील सर्व अधिकारी, एचओडी, सर्व आमचे माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे साहेब, त्याचबरोबर सर्व पोलीस पाटील, सर्व तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावागावातून आलेले सर्व नागरिक, पत्रकार बंधुआंनी, भगिनींनो, खर तर वेळ खूप झाला, समस्या खूप आहेत, परंतु एकदा निवडून आल्याच्या नंतर त्या विभागाचा असो, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य असो वा पंचायत समिती सदस्य असो, नगरसेवक असो का नगराध्यक्ष असो, सभापती असो, आमदार असो, एकदा निवडून आल्याच्या नंतर त्यांना पक्ष वगैरे कुठलाही त्याच्या पुढे नसला पाहिजे. आणि मी सुद्धा याच विचाराचा आहो. निवडून आल्याच्या नंतर ह्या तालुक्यातील जनतेचा तो मायबाप असला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. मी ह्या सुद्धा मताचा आहो
की मागचं काय झालं ते आपण विसरून जाऊ, परंतु मी तुम्हाला विनंती करतो, आज या स्टेजवरून विनंती करणार आहे, ह्याच्यानंतर मग कुठल्याही रेशन कार्डाच्या किंवा घरकुलाच्या ज्या काही ह्या तालुक्यातील जनतेनं समस्या आपणासमोर मांडल्या, त्याची तुम्ही तंतोतंत दक्षता घ्या. ह्याच्यानंतर माझ्याकडून कुठलाही अधिकारी असो कर्मचारी असो सुटणार नाही. आणि तसं जर पाहायचं झालं तर ह्या तालुक्यातल्या मी जर पाठीमागे लागलो, मी तलाट्यापासून तहसीलदार झालो मॅडम, त्याच्यामुळे मला कुणी काही लपवायचा प्रयत्न करू नये. कारण 2002 ते 2012 पर्यंत मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य, 25 वर्षे झाले आमच्याच ताब्यात जिल्हा परिषद आहे. मी ज्या भागात राहतो तिथली सरपंच चेअरमन म्हणजे कुठलंच क्षेत्र आम्ही सोडलं नाही. लोकसभा नव्हती डोक्यात, ती सुद्धा लढविण्याचा योग आला. त्याच्यामुळं सभागृह जरी पाहिलं नसल तरी सुद्धा तिकडे जाण्याचा योग आला होता. त्याच्यामुळं ठीक आहे, मागचं जाऊ द्या, परंतु आता मी खरंच विनंती याच्यासाठी करायलो की आपण सगळे काचाच्या घरातले आहात हे सुद्धा मला ज्ञात आहे. म्हणून तुम्हाला परत परत विनंती करायलो एवढ्यासाठीच, माझ्या स्वभावावर किंवा चेहऱ्यावर जाऊ नका. माझे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. मी काही उदाहरणं देतो. आयुष्यात पाठीमागे फिरलेलो नाही. एकदा कुठली गोष्ट मी धरलो तर आमच्या देशाला माहित आहे, गोपाल भाऊला माहित आहे, आमच्या सगळ्या सोबत राहणारी सगळ्या टीमला माहित आहे. त्याच्यामुळं ठीक आहे, झाला असेल ते आपण गंगेला सोडू, परंतु इथून खरंच मी मगा सुद्धा सांगितले की आपल्या आई वडिलांनी खूप मोठ्या, आणि प्रत्येक आई वडिलांची तीच शिकवण असते की आपला मुलगा शिकला पाहिजे, आपला मुलगा, आपल्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, आपल्या मुलीला नोकरी लागली पाहिजे. आणि लागल्याच्या नंतर आपल्याला आपण दुसऱ्याकडे पाहू ना. आपल्यापेक्षा खूप लोक असे आहेत की 2 टाइमचं जेवण सुद्धा करू शकत नाही. त्यांची काय समस्या असेल, त्यांच्याकडून असे जर आपण काही घेऊ लागलो तर मला सांगा किती गंभीर बाब आहे. ज्या वेळेस आपल्या हातात हे सर्व काही येते त्यावेळेस जर आपण काही करू शकलो नाही तर त्याच्या एवढा दुर्दैवी खोलीच राहणार नाही. म्हणून आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, मी समजू शकतो सगळ्याचेच प्रश्न सुटणार नाही, परंतु एखादी गोष्ट माणसानं मनात आणली तर काहीही करू शकतो. उदाहरण तुम्हाला सांगतो. माझ्या बाबतीत मी एक आवर्जून तुम्हाला एक किस्सा सांगतो, नेहमी सांगत असतो. 2000 मला वाटतं विलासराव देशमुख साहेब सीएम होते आणि 15 शिवसैनिकांची संख्या होती, जिल्हा परिषद संख्या. तुम्हाला एवढ्यासाठी सांगायलो की तुम्ही ओळखून घ्या मी जे काय बोलायलो ते, की 15 सदस्याच्या विरुद्ध माझे 14 विरोधात होते आणि मी एकटाच त्यांच्या विरोधात. म्हणजे घरचे आणि त्यावेळेचे आमचे आता हयात नाही स्वर्गीय प्रकाश भाऊ खोडगे जिल्हा प्रमुख होते. व्हीप मी न जुगारणारा माणूस. काय पक्षातून बडतर्फ होईल, काय व्हायचं ते होईल, परंतु ज्या गोष्टी मला पटल्या ते मी करतोच आणि ज्या नाही पटल्या ते करतच नाही. म्हणून तुम्हाला वारंवार सांगायलो की माझ्या हातून चुकीचं काही घडू नये. 15ची संख्या जिल्हा परिषद संख्या तेव्हाची शिवसेनेची मला वाटते 2002 ते 2007 किंवा 2007 ते 2012 पर्यंतची, सतत 10 वर्ष होतो ना आपण. परिमल सिंह साहेबावर एक अविश्वास आला होता. ठीक आहे, IAS अधिकाऱ्याला काहीच होत नाही, त्या अविश्वासानं काही होत नसते,
आणि आम्ही 4च लोक त्यांच्या विरोधात होतो. त्याच्यामध्ये कोटगावकर मामा कृषी सभापती आता कोविडच्या काळात गेले, उदय पाटील राजूरकर देगलूरचे शिक्षण सभापती, अशोकराव साहेबांची कट्टर समर्थक काँग्रेसचे होते, आणि मधुमती देशमुख आपले कुंटुरकर, राजेश कुंटुरकरची मिसेस, आणि मी एक, म्हणजे एक राष्ट्रवादीचे, 2 काँग्रेसचे आणि एक आम्ही शिवसेनेचे, 4घांनी सह्या केल्या होत्या. 64 ची संख्या होती. 60 लोकांनी सह्या केल्या त्या अविश्वासाच्या बाजूने. घरच्या सुद्धा 14 लोकांच्या विरोधात. भाजपची संख्या 8ची होती. त्यावेळेस उद्धव साहेबांकडे जाऊन हा आम्ही अविश्वास फेटाळला. मी सुरुवात केली होती त्याची. 4च लोकांनी सह्या केल्या नव्हत्या. माझ्या बाजूने 4च होते. पहिले घरचे 15 आमच्या बाजूने केले. एका सक्षम सांगायचं हेच तुम्हाला तात्पर्य की चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे राहिलं पाहिजे. आणि काय अविश्वासानं काय होणार होतं त्यांचं सुद्धा नाही, मी जरी त्यांच्या बाजूने, परंतु जे मला पटलं तेच करतो. एवढ्यासाठी तुम्हाला सांगायलो की घरच्याची सुद्धा मी पर्वा करत नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करून सूचना द्यायलो, माझ्याकडे तक्रारी येऊ देऊ नका. झालं गेलं सोडून द्यायलो. मला त्या खोलात जायचं नाही. पुढचं कसं आपल्या या तालुक्याला 5 वर्ष चांगलं काम करता येईल ते आपल्याकडून करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जर कोणी नाही याच्यात सहकार्य केलं तर पुन्हा पश्चाताप तुमच्यावर येईल वेळ. म्हणून या प्रसंगी मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले, जाऊ द्या असो इकडचा भाग, हे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी मी 2 शब्द बोललो. ज्या लोकांनी मुख्यतः पांदन रस्ते, मी सार्वजनिकच विषय घेतला, मॅडमच्या माध्यमातून पोलीस संरक्षणात पांदन रस्ते किंवा ज्या गावचे आवश्यक आहेत, मुद्दा म्हणून तक्रारी कोण करायच्या नाही. ते सुद्धा काही अशी सुद्धा मंडळी आहे की व्हायला तर असं, परंतु जिथं खरंच त्याला गरज आहे जायची, त्याचं सोयाबीन निघू देत नाहीत काही लोक शेतात. आज सुद्धा सोयाबीन आहे, बऱ्याच जणांच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी आम्ही निश्चितच तिथले पांदन रस्ते काढू, तिथले वहिवाट रस्ते काढण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रेशन कार्डाच्या त्या सुद्धा समस्या सोडवण्यासाठी आम्ही पाऊल उचललेले आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणात वॉटर ग्रीडच्या जे 132 गावची योजना तुम्हाला माहित असेल नसेल, मी जास्त वेळ घेत नाही, 2 मिनिटात फक्त सांगतो. ही वॉटर ग्रीड योजना संकल्पना माझी आहे, कुणाला माहित सुद्धा नव्हतं. 2009ला मी विधानसभा हारल्याच्या नंतर ही 2010ला वॉटर ग्रीड योजनेचे जे की जीवन प्राधिकरणचे आपल्या तालुक्यातले भूमिपुत्र राधेश्यामजी मोपलवार साहेब जीवन प्राधिकरणचे सेक्रेटरी होते. त्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो आपण आणि त्यांना विनंती केली की साहेब, अतिशय आजच्या या अलीकडच्या तुमच्या लोकांची पाईपलाईन याच्याशिवाय प्रश्न दिसले नाही, म्हणजे फार टंचाई नाही. मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो 2002 ते 2012 एवढ्या मोठ्या प्रमाणात टंचाई होती. तालुक्यातल्या 25 ते 30 गावात टँकर होते, बऱ्याच गावला अधिग्रहण होते, बऱ्याच गावच्या एवढ्या समस्या होत्या. परंतु वाजपेयी पंतप्रधान असल्यावर भारतातल्या काही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले 4 जिल्हे निवडले होते पेयजल योजना म्हणून. प्रायोगिक तत्वावर 4 जिल्हे निवडले होते. त्याच्यात नांदेड आणि जालना मला आठवते, बाकी कोणत्या आहेत. ह्या नांदेड जिल्हा ज्यावेळेस निवडला त्या योजनेतून आम्ही बऱ्याच ठिकाणच्या योजना करून घेतल्या. परंतु 50 फूट कोणतरी प्रश्न उपस्थितही केला होता. आज 50 फूट विहीर खोदली, टाकं उभं राहिलं, गावात पाईपलाईन झाली, विहीर कोरडी. परंतु अलीकडच्या काळामध्ये या 5-7 वर्षामध्ये पाठीमागून दिपोळीच्या तेवढ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायला आणि त्याच्यामुळं ही टंचाई दूर झाली आणि
ती समस्या घेऊन मोपलवार साहेबाकडे गेलो होतो आणि मोपलवार साहेबाला विनंती केली की माझी संकल्पना काय आहे. त्यावेळेस मी त्यांना मांडलं होतं की इसापूर धरणाच्या मृत साठ्यातून एक्सप्रेस जर लाईन आपण टाकली तर आमच्या तिथं निवळा, त्याच्यानंतर माळ सावरगाव, दत्तबर्डी, आंबाळ्याचा माळ, निमटोक असे जे मोठे मोठे पॉइंट आहेत, उंच टेकडे आहेत, तिथं पाणी आणायचं एक्सप्रेस लाईननं आणि बाजूच्याच गावामध्ये सगळ्या गावाला योजना राबल्या, त्या फक्त विहिरी सोडायचं अशी संकल्पना होती. त्यांना पटल्याच्या नंतर त्यांनी 2 मिनिटात लँडलाईनचे फोन होते लावले. एससी जीवन प्राधिकरण नांदेड लोलापूर नावाचे एससी होते आणि मी आल्याच्या नंतर मग आम्ही सर्वे केला, त्यांच्याकडे गेलो, त्यांचं प्रेझेंटेशन मी ऐकलं, माझ्या काही सूचना त्यांना दिल्या. सर्वे करत असते वेळेस ते त्यांना कोणीतरी वरून दाब आणला. साहजिकच आहे, एक जिल्हा परिषद सदस्य एखाद्या एसी लेवलच्या अधिकाऱ्याला त्याच्या मतदारसंघात 2010 ला घेऊन फिरत असते वेळेस ते अर्धवट दौरा सोडून निघून गेले. पुन्हा गोपाल भाऊ मी 2014 ला आष्टीकर निवडून आल्याच्या नंतर मी गोपाल भाऊ आणि आष्टीकर साहेब यांना घेऊन ज्या दिवशी आपल्या भास्कर वानखेडेचा टिळा होता डोंगरकड्याला, त्या कार्यक्रमातून आटोपल्याच्या नंतर जीवन प्राधिकरणच्या रात्री ऑफिसला गेलो. 12 वाजेपर्यंत त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन दिलं. त्याच्यानंतर आम्हाला पटल्याच्या नंतर उकळाय आश्रमात बैठक लावली, सगळ्या सरपंचाला बोलून ठराव जमा करून आज ही 132 गावची योजना. परंतु तेव्हाचे जे बबनराव लोणीकर मिनिस्टर होते, 2 वर्षाच्या नंतर आमचं पटलं नाही, त्या योजनेकडे नंतर कोण बघितलं नाही. परत गुलाबराव पाटील आल्याच्या नंतर हेमंत भाऊच्या माध्यमातून ठीक आहे, आजचे इथले स्थानिक कोण आमदार आहेत, कोणाला मागच्या श्रेय जाते याच्यापेक्षा तालुक्यात काय आणता येतील याच्यासाठीच आम्ही अहोरात्र प्रयत्न करत असतो. आणि ती योजना आज सुरू झालेली आहे. 558 कोटी रुपयाची, परत त्याला 250 कोटी रुपयाचं एक्सटेन्शन दिलं, म्हणजे वाढून 558 परत 250 कोटी रुपये. परंतु मी कालच जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याची बैठक लावली, त्यांना एवढं स्पष्ट सांगितलं की मला तरी असं वाटत नाही की माझं काय माहित नाही ह्या योजनेचं 132 गावाला पाणी जाईल की नाही, मला शंका आहे म्हणून त्यांना बैठकीत सुद्धा सांगितलं. आणि ती योजना टप्प्याटप्प्यानं करा. जोपर्यंत पहिल्या टप्प्यात 40-50 गावं घ्या, त्या गावचा पाणी पुरवठा सुरळीत करा. आज इसापूर धरणाच्या तिथं महावितरणचं कुठलंही कनेक्शन घेतलेलं नाही, तिथलं मोटार पंपचं काम अपूर्ण आहे, काहीच केलेलं नाही. जवळजवळ 90% पेमेंट त्यांनी खर्च केलेला आहे. आणि अशा परिस्थितीत स्टेप बाय स्टेप जर केलं, पहिल्या टप्प्यात 40 गावं, दुसऱ्या टप्प्यात 40 गावं, आणि पूर्णला पूर्ण खोदायचं, पाईपलाईन करायचे, पैसे उचलायचे आणि पाणी नाही द्यायचं, हे सगळं चुकीचं आहे. ज्या पटल्या त्या गोष्टी मी ओपन सांगत असतो. पहिले 50 गाव, 40-50 गाव पहिल्या टप्प्यात पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय बाकीचे गावाला कामं करणं चुकीचं आहे, मी त्याला खणकावून सांगितलं. आणि अशा पद्धतीने ही वॉटर ग्रीड योजना, ह्याच्यानंतर आपल्याला कुठलीही योजना किंवा शासनाची जे पाणी पुरवठा विभागाकडून जिल्हा परिषद खर्च असते, हे सुद्धा मेंटेनन्स सुद्धा मिळणार नाही. म्हणून सगळ्या सरपंचांना विनंती आहे की आपल्या गावातली ही योजना राबवित असते वेळेस आपण स्वतः जसं आपल्या शेतातली पाईपलाईन करून घेतो त्याच दृष्टिकोनातून लक्ष घाला. तिची खोली किती आहे, कुठला पाईप वापरायले, सगळी काळजी आपण आपल्या गावाची सरपंचांनी घ्यावा असं मी विनंती करतो. दुसरे प्रश्न अनेक ग्रामपंचायतचे आहेत. आपण जर पाठीमागे लागलो तर एकही ग्रामपंचायत अधिकारी राहू शकत नाही. ही
भाताची परीक्षा सीताहूनच कळायली, परंतु मला त्या खोलीत जायचं नाही. परंतु वारंवार एवढ्यासाठी सांगायलो, झालं ते विसरतो. परंतु इथून पुढं जर काही कोणी ह्याच्यामध्ये आढळलं तर मी खरंच सोडणार नाही. ते तुम्ही बघा आता काय करायचं ते. कुठल्याही सगळ्या डिपार्टमेंटला मी सांगायलो, सगळ्यात महावितरणची परगणी साहेब आपली सांगून गेले. ठीक आहे, महावितरणच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. मी काल सुद्धा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता औचित्याच्या मुद्द्याद्वारे. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांना सुद्धा एक पत्राद्वारे कळवलं होतं की हदगाव तालुक्यात जेवढे 33 केव्ही आहेत तिथं प्रत्येक 33 केव्हीला एक 5 MVA किंवा एक 10 MVA किंवा एक 3 MVA नवीन ट्रान्सफॉर्मरची अतिशय गरज आहे. तिथं जर बसविला तरच गावात ट्रान्सफॉर्मर जे आपण घेऊ लागलो ते वाढविणं नसतात, त्याचा लोड 33 केव्हीवर. आणि ह्या सगळ्या 33 केव्हीचे बसवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आपण. मी 1-1.5 वर्षापासून पाठीमागे आहोत. यांच्या माध्यमातून आपण जवळपास बऱ्याच ठिकाणी बसविले, काही ठिकाणी बसवायच्या याच्यामध्ये आहेत, काही ठिकाणी आणखी मंजूर करणं गरजेचं आहे. आणि एक नवीन 132 केव्ही आपल्याला एक उपलब्ध करून द्यायचा आहे ह्या तालुक्यासाठी. म्हणजे जेणेकरून या 33 केव्हीचा लोड जे पहिला एकच ते 132 केव्ही आहे ते परत एकदा बसविणं गरजेचं आहे, म्हणून तिथे एक घेणार आहोत. अनेक समस्या आहेत, परंतु समस्याला तोंड देते वेळेस आपल्याला गरजूंचं गोरगरिबांचं काम करायचं आहे. आरोग्याचा विषय तर माझा आवडीचा विषय आहे. ह्या तालुक्यात कधी नाही आहे, एकदाच 4 विशेष बाब म्हणून हॉस्पिटल आणले आपण. 2 ग्रामीण रुग्णालय 30 खाटाचे, 2 प्राथमिक आरोग्य केंद्र. खासदार तत्कालीन हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून हा पेनगंगेचा प्रोजेक्ट 30 वर्षापासून आम्ही मागणी करत होतो, हे सुद्धा सोडला. एवढंच नाही थांबलो तर परवा एक आम्ही जलसंपदा विभागासोबत बैठक घेतली. एससी आपले ह्या कचकलवार म्हणून आहेत, तुम्हाला माहित असेल नसल, 27 डिसेंबरला नागपूरला 2 वर्षापूर्वी बैठक लागली होती, ती रद्द झाली. 12 जानेवारीला उच्च पातळी बंधाऱ्याच्या संदर्भात बैठक लावली पीडब्ल्यूडी आणि जलसंपदाची संयुक्त. आणि त्या बैठकीमध्ये 12 जानेवारीला जी तत्वता मान्यता घेतली ती 16 सप्टेंबरला जे मराठवाड्याची कॅबिनेट होते त्या कॅबिनेटमध्ये प्रमा मिळाली, प्रशासकीय मान्यता मिळाली. एवढ्या जलद गतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणाची उच्च पातळी बंधाऱ्याची ऑर्डर कधीच झालेली तुम्हाला इतिहासात मिळणार नाही. एवढ्या झपाट्यानं आम्ही सगळे कामं केलेली आहेत. मावेजाचा विषय तुमचा तुम्ही काढला, मी तिकडे गेल्यावर ऐकत होतो. मावेजाचाच आहे ना. घारापूर, बनचिंचोली, गोजेगाव आणि बेचिराग पांगरा हे 4ही उच्च पातळी बंधाऱ्याचा मावेजा. माहित असेल तुम्हाला नसेल, बच्चू कडू साहेब कालच मी सोबत होतो ट्रायडनला त्यांच्या सोबत. ज्यावेळेस राज्यमंत्री होते जलसंपदाचे त्यावेळेस 84 कुटुंबाचा 5.6 कोटी रुपये 18 वर्षापासूनचे मावेजा मी मिळून दिला. 1 पट 4 पट त्यांच्याकडून, 1 पट जिल्हाधिकाऱ्याकडून. असे विविध विषय आहेत. या नांदेड जिल्ह्यात 3च वन उद्यान आणले, ते आपलेच झाले, हदगाव मधले झाले, प्रशासकीय मंजुरी सुद्धा मिळाली आहे. असे एका क्षेत्रात नाही. इथलं हदगावचं आपल्या बस स्टँडचा विषय असा 158 गाळे व्यापारी संकुल 60 वर्षाच्या लीजवर आपण मंजुरी आणलेली, टेंडर सुद्धा लागलेलं आहे. एका क्षेत्रात काम केले नाही, अनेक क्षेत्रात काम केलं आपण. आता पुढच्या बैठकीत घेऊ, सांगतच राहायचं आहे 5 वर्षात. खूप समस्या आहेत. देतो बसा मी वेळ देतो तुम्हाला. खूप समस्या तर खूप आहेत, परंतु आपण शांत बसा. शांत झाल्यावर मी अरे शांत बसा की न्यायचं.
सांगायलो ना तुम्हाला. संध्याकाळचं झालं तरी मी सरळ करत असतो. तिथं काही नाही, पुन्हा नाही दिलं तर दिलं निवडून लोकांनी, काही फरक पडत ना. 5 वर्षे जनतेची सेवा करायची. कोणी नाराज होईल, कोणी बाजूनं राहील, काही विचार करायचा नाही. आपण संधी सोडायची नसते. आम्ही 2 वर्षात संधी सोडली का? जे 2 वर्षात आम्ही कामं केली ते कदाचित 5 वर्ष आमदार राहूनही करू शकतो की नाही शंका आहे. म्हणजे जे सर्वांगीण विकास म्हणतो आपण, रस्ते नाल्या तर होतच राहतील. सिंचनाचा सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आता विषय हाती घेतला. हे केबीची कयादू ब्रांच कॅनॉल टेंभुर्णी पर्यंत गेलेला आहे. आपलं शेवटचं टोक खैरगाव आहे. खैरगाव पर्यंत कसं करता येते याच्यासाठी सुद्धा सर्वेसाठी परवा बैठक लावली होती जलसंपदा विभागाची. आज तुमचे दाती खुर्तडी जवळून नवीन कॅनॉलच्या सर्वेसाठी सुद्धा मान्यता आणली. परत बेलमंडळ गावाजवळून भाटेगाव, उमरी, हे चक्री, महातळा, निवळा हे जे गाव आहेत पाण्या वाचून वंचित राहिलेले, ह्याच्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशन. परत तिसरा विषय, आम्ही गोजेगावच्या तुमच्या बंधाऱ्याजवळ परवा एक बैठक घेतली. एकही दिवस असा वाया जाऊ दिला नाही. ही गरजेचं आहे. जे हे 4 महिने पावसाळ्यातलं कयादूचं पाणी सापडी होऊ शकलं नाही, परंतु हे जे पाणी वाहून चाललं तेलंगणामध्ये, सापळीचं जे सापळीचा लोकांनी तिथल्या विरोध केला, ते पाणी इथं गोजेगावला अडून ह्याची सुद्धा ह्या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या वीक मध्ये आम्ही बैठक लावणार आहोत. हे पाणी इथलं तिकडं परत इसापूरच्या याच्यामध्ये लिफ्ट करून टाकायचं आहे. आणि हे आपल्या काळामध्ये प्रमाण मिळाले पाहिजे, प्रशासकीय मान्यता, या दृष्टीनं काम चालू आहे. कारण कधी पावसाळे व्हायचं, कधी ज्यावेळेस कयादूला पूर जाते पण पेनगंगा कोरडी राहते, असं आपण बऱ्याच वेळेस बघितलेलं आहे. मग हे पाणी वाहून जाऊ द्यायचं नाही, याच उद्देशानं. दुसरा 5वा बंधारा, जे वॉटर ग्रीड जी बहुउद्देशीय प्रकल्प होता, त्यावेळेस 100 कोटी रुपयाचा होता. आपण सगळ्यांनीच, टेंडर सुद्धा निघालं होतं, सगळ्यांनी विरोध केला, ते प्रोजेक्ट बंद पडला. आणि त्या ठिकाणी आज ते प्रोजेक्ट 3200 कोटी रुपयावर चालला. परंतु बहुउद्देशीय प्रकल्प त्याच्यात बरेच आहेत की त्याच्यामध्ये 20 मेगावॅट लाईट जनरेट होणार आहे, 600 कोटी रुपये शेतकऱ्याला मावेजा देण्याचं प्रोव्हिजन आहे, अनेक गोष्टी आहेत. परंतु त्या आम्ही सगळ्या सोडून दिल्या. फक्त आम्हाला उच्च पातळी बंधारा, पाणी आडून घारापूर पर्यंत बॅकवॉटर कसं येतील याच्यावर सुद्धा पुढच्या फेब्रुवारीमध्ये बैठक आहे. आणि हे सिंचन म्हणजे शेतकऱ्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. उद्योगाच्या दृष्टिकोनातून सुद्धा MIDC साठी कालच मुंबईहून आलो, आज सकाळीच. ते सुद्धा लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट मिळतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये कामं करायचे. आपलं पुन्हा एकदा विनंती करून आपण सुद्धा ज्या काही योजना आहेत ते प्रामाणिकपणे राबविण्याचा प्रयत्न करा. आता कुठेतरी चिठ्ठी दिली होती, आहे का माहिती, 5 ब्रास रेतीच्या संदर्भात काही शासनाचा काही मॅडम GR आहे ना आपल्याकडे घरकुलाला. जसं मटका, जसं जुगार, जसं गुटखा, ह्याला मी अवैध धंदा समजतो. पत्रकार मंडळी, मग बोलता बोलता मी तुम्हाला उत्तर नाही दिलं, परंतु माझ्या दृष्टिकोनातून रेती किंवा मुरुम मी कोणाची बाजू नाही घ्यायलो आणि कधीच घेणार नाही, परंतु माझ्या दृष्टीनं हा अवैध व्यवसाय नाही एवढ्यासाठी म्हणालो की दारूनं, गुटख्यानं 4 माणसं नाराज होतील, काही फरक पडत ना, आपले होतील नाही तर कोणाचेही होतील, दूर गेले तर चालल, परंतु हजारो लोक बर्बाद होतात. म्हणजे 30-40 वर्षाला लोक, आपण कित्येक विधवा महिला बघितलेल्या आहेत. मग ह्याच्यापेक्षा हे मुरुम हे लागणारच आहे ना. मुरुम माझ्या दृष्टिकोनातून, आता सगळे दुसऱ्याचे काय विचार असतील मला माहित नाही, परंतु मुरुम हे अवैध मी तरी समजत नाही. कारण विनाकारण करून घराच्या पुढे ढीग मारून मुरुम ठेवत नाही ना कोणी. म्हणजे
लागते म्हणून तिथं भरते, तिथं तिथं खड्डा असेल म्हणूनच मुरुम टाकते ना. घर बांधायचं म्हणून रेती नेते. शासन काय म्हणते मी त्या विचाराचा नाही. हे आवश्यकच झालेलं आहे मुरुम किंवा रेती. ह्याच्यात आपण एक काढू, ज्यांच्याकडे वाहनं आहेत त्यांनी न्यायला काही हरकत नाही. त्याचं व्याज तरी फिटलं पाहिजे ना. आणि हे लागणारीच वस्तू, हे अवैध माझ्या डोक्यात नाही हे अवैध आहे म्हणून. तुमच्या कोणाच्या असेल, कायद्यानं असेल, जीआर मध्ये असेल, परंतु ही गरज होय. घर कसं बांधू शकणार आहे आपण? आता एवढे घरकुल, एवढा लक्षांक वाढला घरकुलाचा. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, गावित साहेबांच्या माध्यमातून 150 घरं सेपरेट माझ्या नावावर आणली. प्रकल्प संचालक आदिवासी किनवटच्या नाव, ते सुद्धा आपल्याला काही नावं द्या आणि प्रत्येक गावला 5-10 आपण देण्याचा प्रयत्न करू. सेपरेट 150 घराचं मागच्याच वेळेस आणलेलं आहे. त्यांनी काय विल्हेवाट लावली काय एवढ्यात आमचा संपर्क नाही, परंतु ते सुद्धा आपल्याला द्यायचे आहेत. तर आपण कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचा, मागच्या वर्षी किंवा गेल्या 2-5 वर्षामध्ये प्रतिवर्षी आपल्याला काय टार्गेट होतं, आपल्याला किती त्या याच्या उत्पन्नामधून प्रॉफिट झालं, याची सुद्धा आपण आकडेवारी काढू. आणि तेवढं शासनाला भरून बाकी ज्यांच्याकडे कोणाकडे वाहन असेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण काय करता येते, त्याच्यामधून काय मार्ग काढता येते. एक ट्रिप वाला मॅडम 1.25 लाख भरायला आणि अहोरात्र ओढायले, त्यालाही कुठं साप बसला पाहिजे ना. म्हणजे असं होऊ नये. त्याच्या सुद्धा मी काही मुजोर मंडळ अधिकारी, तलाठी, त्यांना सुद्धा ह्या सूचना समजा. मी काहीही करू शकतो. मी तुम्हाला माहित नसेल, एकदा माहिती करून घ्या, माझा पूर्व इतिहास बघा, माझं पूर्ण रेकॉर्ड तपासा, म्हणून तुम्हाला सूचना दिलो. माझ्या हातून वाईट घटना घडू नये. मी कोणाचाच नाही, मी लोकांचा आहो. त्याच्यामुळं मी परत एवढ्याच सूचना देतो या प्रसंगी. दर महिन्या आजच्या ज्या सूचना केल्या, मी प्रोसिडिंग मी कुठलाही एकही विषय मी लिहिलेला नाही. मी एकही विषय लिहून घेतलेला नाही. प्रोसिडिंगला तुम्ही घेतला असेल नसेल, परंतु ज्यांनी मला फोन केल्याच्या नंतर, विचारल्याच्या नंतर, मी एवढ्यासाठीच परत 3 महिन्याला घ्यायलो की त्याच्या पूर्वी तुम्ही जे प्रश्न आज उपस्थित केले ते मार्गी लागले पाहिजे. मला पुन्हा बोलायची गरज पडू नाही. मी अधिकाऱ्याच्या बाजूनच राहणाऱ्यापैकी आहे, परंतु लोकांचे सुद्धा कामं झाले पाहिजे, नाहक लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, यांची सुद्धा या जनता दरबाराच्या निमित्त आपण दक्षता, काळजी घ्यावी अशी विनंती करतो. याच्यातून तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या, काय सोडून द्यायचे सोडून द्या, परंतु इथला कारभार सुरळीत झाला पाहिजे. जसं सुभाषरावजी वानखेडे साहेबांनी 15 वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं, तसाच कारभार इथला सुरळीत झाला पाहिजे. प्रसंगी कुठलेही कठोर पावलं आम्ही उचलणाऱ्यापैकी आहे. पुन्हा मला बोलण्याची भाग पाडू नका, एवढंच या प्रसंगी सांगतो. कामाचा दर्जा सुधारला पाहिजे. मी माझा जवळचा कोणी सरपंच असेल, कोणी गुत्तेदार असेल, ते पहिले आता दिवस पदावर आहो. मी आता पदावर आल्यावर कमीत कमी 5-10 वर्ष एखाद्या सिमेंट रस्त्याचं आयुर्मान किती असावं पाहिजे सांगा बरं. अभियंता कोणी आहे? एक सिमेंट रस्ता केलेला किती दिवस टिकाय पाहिजे? पीडब्ल्यूडीला पत्र दिलं नव्हतं का आपल्याला? पीडब्ल्यूडीला कळवलं नाही का आपण? नाही कळवलं नाही का आपल्याला? मी काय बोलायलो की पीडब्ल्यूडीला आपल्याला कळवलं नाही का? ते काल नाही, त्यांचा माज उतरायला लागला आता आपल्याला.
ठीक आहे. 25 वर्ष मॅडम सांगायला, टेक्निकल इंजिनियर साहेब राठोड साहेब, किती वर्ष टिकला पाहिजे? हा, तुमची पंचवार्षिक होईपर्यंत टिकू द्या. त्या लोकांना तरी काय आपण उत्तर द्याव याची दक्षता घ्या. अतिशय दर्जा खालावलेला आहे. रेती धुवून वापरत राहा. नसतात जे तुमच्या याच्यात आपण कुठली रेती वापरतो, कुठलं त्याच्यात म्हणजे क्वारी कुठली देतो आपण? प्रत्येक अंदाजपत्रकामध्ये बाहेरची रेती ठेवा. खरंच तुम्हाला सांगतो, ह्या आपल्या कयादू आणि पेनगंगेच्या रेतीनं कुठल्याही कामाला दर्जा राहणार नाही. कारण याच्यात माती मिश्रित आहे, 25% म्हणजे मातीच आहे. आणि कुठलाच कॉन्ट्रॅक्टर, कुठलाच सरपंच रेती धुत नाही. आणि त्याच्यामुळेच सगळे धुरडा उठण्याचं काम मोठ्या प्रमाणात होते. 5 वर्ष सुद्धा आपण दिलेला रस्त्याचा दर्जा नसते. मी सूचना लक्षात ठेवा. जास्त वेळ न घेता आता एवढ्यावरच थांबवू आपण. पुढच्या बैठकीमध्ये बाकीचे विषय राहू द्या. परत एकदा नाही घेतो, बसूत आपण. पुढच्या 2-3 महिन्याच्या नंतर ज्या काही लोकांच्या समस्या मांडायच्या राहिल्या त्या आपण निश्चितच सोडू. वारंवार तुम्ही मला फोनवर जरी नाही कोणासोबत बोलणं झालं तर ऑफिसला निवेदन द्या. आम्ही प्रत्येक 10 मोबाईल नंबर एकसारखेच घेतले. 62 32 32 शेवटचा जे काही सिरियल असेल ते 62 32 32, त्याच्यानंतरचा 62 32 32 असे त्यांच्यासोबत तुम्ही तिथं एक मोठं कार्यालय इथं बनविणार आहे. निवेदन त्यांच्याकडे द्या. तहसीलदार मॅडमच्या माध्यमातून BDO पंचायत समिती आपल्याला सुधारणा खूप करणं गरजेचं आहे. मॅडम तरी नवीन आहेत त्यामुळे आज जास्त तुमची सुधारणा तुम्ही जुने झालेले. तुम्हाला त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं हातगावचा चार्ज घेऊ नका. मग तुम्हाला आठवत असेल मी मुंबईला होतो, ऑर्डर निघाले त्या दिवशी. आणि तुम्हाला सांगतो लोकांनी सुद्धा आर्थिक गोठे तुम्ही कुठले याला लिमिटेशन असलं पाहिजे. प्रशासकीय मान्यतेसाठी पैसे द्यायची काय गरज आहे आपल्याला? इथले इथं MREGचे पहिलेच पैसे नाहीत त्याला. ठीक आहे, जेवढे काय आता झाले ते क्लोज करा. सगळ्यांचे पैसे आणून देण्याचा मी प्रयत्न करतो. तुमची मला माहित आहे की खूप समस्या आहेत. MREGS मध्ये 60-40 आहेत. पुन्हा त्या 40% ते जॉब नंबर कार्डावर पैसे दिलेले ते लोक यांना देत नाहीत. मोठ्या प्रमाणावर माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. परंतु ज्या काही तुमचे पैसे शिल्लक आहे म्हणजे आहेत ते मी आणून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे. परंतु किती आपल्याकडे ह्याच्यातच नाही आणि किती मंजुरी घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. कुठंतरी याला सिरियल लावा. सांगा ना सांगा. शासकीय स्तरावर अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात येतो. हो, काय निर्णय देत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या तुमच्या सभापती सांगितलं हे घ्यायचं ते घ्यायचं, आमचा कोणता सत्कार करतात? जिल्हाधिकारी सत्कार करतात आणि विचारत नाही तर मला हे तरी निदान कमीत कमी लक्षात घ्या. म्हणजे अल्पसंख्याक दिवस का साजरा करत नाही हे विचारून घ्या. माझ्याकडे आहे कोणत्या दिवशी होतात एक मोबाईल 18 डिसेंबर अल्पसंख्याका दिवशी म्हणजे पोलीसवाला जो आपला पोलीस नाही, तुमचे उपविभागीय अधिकारी नाही, आम बैठक आहे म्हणतात तुमचा कोणताच अधिकारी नाही सांगण्यासाठी. ठीक आहे. याच्यानंतर आता पुढच्या वर्षीपासून आपण जे जागतिक दिन आहेत ते निश्चित आपण निवेदन तर करावं लागेल. अल्पसंख्याक दिवस का घेतला नाही
दुसरा विषय सर्व पत्रकार बांधव सुद्धा आहेत. मला त्या दिवशी काम आलं होतं पत्रकार दिनाच्या दिवशी. लवकरच आपण एक कार्यक्रम घेऊन सर्व पत्रकार बांधवाचा पत्रकार दिन सोहळा आपण सन्मान सोहळा साजरा करू. या प्रसंगी मी घेऊत आता ह्या वर्षी जरी गेला तरी पुढच्या वर्षीपासून आपण सुरुवात निश्चित करू. आणि सगळ्या महापुरुषाच्या किंवा जागतिक दिन सगळे सादर केले पाहिजे. हो, अल्पसंख्याक सगळ्या जयंत्या ठीक आहे, गावात मिरवणुका नाही काढण्यात झाल्या तरी चालेल, परंतु एक त्या दिवशी त्या महापुरुषाची प्रतिमा हे करून सगळ्या गावानं सगळ्या सरपंचांना एकत्रित झालं तर सगळं गाव त्योहार केल्यासारखं आपल्याला वाटते. ठीक आहे, असो, तुमचा विषय बरोबर आहे. आपण पुढच्या वर्षीपासून करू. परत एकदा आपणास प्रशासनाला सूचना पुढच्या वर्षीपासून करू. चला, आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. सर्व पत्रकार मंडळी, सर्व सरपंच, बोलू आता संपला, थोडंसं थांबा. परत एकदा विनंतीच करतो की सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी, सरपंच, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा नोंद घ्यावी आणि आपण चांगला पाऊल टाकण्याचा प्रयत्न करू. बबनरावजी माळुंदे नाही आले वाटते, मला वाटलं आमचे अरविंदराव होत काही ती बबनरावजी सारखे दिसले मला. बरोबर, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूत पुढच्या 3 महिन्यात.